बॉयलर चिकन आणि अंड्यांबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या कथित चुकीच्या माहितीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे कार्याध्यक्ष शरद गोडांबे यांनी महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन सह आयुक्त डॉक्टर देवेंद्र जाधव यांच्याकडे केली. तसे निवेदन देण्यात आले. या पत्रात म्हटलंय की महाराष्ट्रातील सुमारे 80% लोक पौष्टिक आहार म्हणून बॉयलर चिकन आणि अंडी खातात. मात्र काही लोक सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनलद्वारे स्वतःच्या फायद्यासाठी गावरान देशी कोंबडीचे उत्पादन वाढवण्यासाठी बॉयलर चिकन आणि अंड्यांबद्दल कोणताही शास्त्रीय आधार नसलेली चुकीची माहिती पसरवतायत. या चुकीच्या माहितीमुळे बॉयलर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून अनेक कुक्कुटपालन हितचिंतकांनी शासनाकडे यापूर्वी तक्रार केल्याचंही पत्रात नमूद आहे. पशुसंवर्धन विभागाने यावर तातडीने कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे. नमस्कार, मी शरद बाळासाहेब गोडांबे, राज्यस्तरीय कुक्कुटपालन सन्मान समिती सदस्य व महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा कार्याध्यक्ष. मी आज काही माहिती सांगणार आहे कुक्कुटपालन संदर्भात. बॉयलर पक्षी आणि बॉयलर पक्षी अंडी देणारा काही सोशल मीडियावरती काही तरुण जाणून बुजून खोडसाळपणाने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पसरवतात की बॉयलर चिकन आणि अंडी हे खाण्यासाठी योग्य नाही, असं हे तसे. त्याच्यामध्ये काही त्यांच्याकडे शास्त्रीय अहवाल नाही किंवा पुरावा नाही. त्या संदर्भात 2 दिवसापूर्वीच आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय औंध येथे त्या चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ पसरवणाऱ्या तरुणासंदर्भात ॲक्शन घ्यावी पशुवैद्य विभागाने, त्या संदर्भात आम्ही लेखी तक्रार केलेली आहे. सांगायची गोष्ट अशी की कुक्कुटपालन व्यवसाय आज बॉयलरमध्ये शेतकरी जवळजवळ 80% शेतकरी हा बॉयलर व्यवसाय करत आहे. जर महाराष्ट्राचा हिशोब जर केला तर 13 कोटी 50 लाख लोक आहे, त्यापैकी 10 कोटी लोक ही मांसाहार करणारे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी शरीराला जे प्रोटीन लागतं किंवा वेगवेगळे अन्न घटक पोषक द्रव्य लागतात ते चिकन आणि अंड्यातूनच मिळतात. त्या संदर्भात नागपूर विभागातील जे शासकीय कुक्कुटपालन संशोधन केंद्र आहे किंवा मापसूसारखी एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची, त्यांचासुद्धा आपल्याकडे शास्त्रीय अहवाल आहे की बॉयलर चिकन आणि अंडी ही मानवी आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे. परंतु जाणून बुजून काही सोशल मीडियावरती तरुण जे अफवा पसरवतात त्या संदर्भात रीतसर आम्ही तक्रार केलेलीच आहे. जर या अफवा पसरवणे त्यांनी जर थांबवलं नाही तर कायदेशीर सुद्धा आम्ही जवळच्या आमच्या पोलीस स्टेशन जाऊन जे शेतकऱ्यांचं अफवा पसरल्यामुळं आर्थिक मोठं नुकसान होतं, अफवा पसरल्यामुळं चिकनचे दर आणि अंड्याचे दर जे पाडले जातात त्याला कारणीभूत ते तरुण आहेत. आणखी काही सांगायचं, बॉयलर चिकन हे जे आम्ही बनवतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विषारी पदार्थ नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलं केमिकल औषध वापरत नाही. टोटल मका सोयाबीन हे जे खाद्य असतं त्याच्यामधूनच आपण त्यांना फीड तयार करतो. गेल्या वर्षीच महाराष्ट्र शासनाने जो GR काढलेला आहे सर्व खाद्य उत्पादन कंपन्यांना, फीड उत्पादन कंपन्यांना त्यांच्या खाद्याच्या गुणवत्तेवरती अन्न घटकाचा नमूद करणे हे कायदेशीर बंधनकारक आहे. त्याचं पालन सुद्धा सर्व कंपन्या खाद्य उत्पादन करणाऱ्या गाय म्हशीचे असेल किंवा कुक्कुटपालन आता पाळीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व चिकन प्रेमी ग्राहकांना आमची विनंती असेल की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ताजं चिकन खात जा. ते शरीराला आपलं हेल्दी आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. धन्यवाद.